थालीपीठ हा नाश्त्यासाठी अतिशय पौष्टिक आणि पारंपरिक असा प्रकार आहे। आज आपण 4 वेगवेगळ्या प्रकारची पौष्टिक अशी थालीपीठं बनवणार आहोत। बनवूया पहिली रेसिपी। तर इथे मी 1 वाटी मूग घेतलेत, यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची घातली, धने जिरेची पावडर घातली। अख्खे धने जिरे असतील तर तुम्ही 1 चमचा धने आणि अर्धा चमचा जिरं घालू शकता, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा बडीशेप घातली आणि हे मी थोडंसं रवाळ असं वाटून घेतलं आहे। एका बाउलमध्ये हे तयार केलेलं मिश्रण काढून घ्यायचं आहे। यामध्ये कांदा, भरपूर कोथिंबीर घातली आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं, लाल तिखट घातलं आहे, पाव चमचा यामध्ये हिंग घातला, पाव चमचा हळद घातली, सगळं मिक्स करायचं आहे। यानंतर यामध्ये 1 वाटी मी नाचणीचं पीठ घातलं, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घातलं आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलं आणि अर्धी वाटी बेसन घातलं आहे। यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे, यामुळे थालीपीठं छान खुसखुशीत होतात। सगळं मिक्स करायचं आहे। तर हे पीठ असं मळून घेतलं आहे मी। याच्यात आपण थालीपीठ थापून घेऊया। ओल्या कापडावरती अगदी पातळ असे थालीपीठ थापून घेतलं, तेल सोडण्यासाठी असे होल केलेत आणि वरून मी सफेद तीळ पसरवून घेतलेत। हे थालीपीठ इथे भाजून घेते। तर तेल सोडून अगदी खरपूस असं हे थालीपीठ मी दोन्ही बाजूने भाजून घेतलं। तर ही होती आपली थालीपीठाची पहिली रेसिपी। आता बनवूया दुसऱ्या प्रकारचं थालीपीठ। तर पोह्यांपासून आपण थालीपीठ बनवणार आहोत। यासाठी इथे मी 1 वाटी पोहे घेतलेत। पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचेत। यानंतर यातलं पाणी काढून टाकलं, पुन्हा थोडंसं पाणी घालून पोहे 5 मिनटं असेच भिजण्यासाठी ठेवून दिलेत। 5 मिनटानंतर हे असे छान हाताने कुस्करून घ्यायचे आहेत। यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन घालायचं आहे, कांदा घातला आहे, अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली, ओवा घातला अर्धा चमचा हातावरती कुस्करून, पाव चमचा हळद घातली, पाव चमचा गरम मसाला घातला आहे, पाव चमचा हिंग घातला, चवीप्रमाणे मीठ आणि लाल तिखट घातलं आहे। यानंतर 1 चमचा सफेद तीळ, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आणि भरपूर इथे यामध्ये कोथिंबीर घालायची। याबरोबरच 1 चमचा कसुरी मेथीसुद्धा घातले। हे सगळं मिक्स करायचं आहे। लागलंच तर थोडंसं पाणी घालून असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। थोडंसं सैलसर असं पीठ मळून घेतलं आणि याचं मी असं थालीपीठ थापून घेतलं आहे। हे पोह्यांचं थालीपीठ अगदी खरपूस असं मी भाजून घेतलं। ही होती आपली थालीपीठाची दुसरी रेसिपी। आता बनवूया तिसरी रेसिपी, जी आहे पालकाचं थालीपीठ। तर इथे मी 1 वाटी पालक बारीक चिरून घेतला, यामध्ये कांदा घातला आहे, कोथिंबीर घातली। आता यामध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार करूया। इथे मी लसूण घेतली आहे, यानंतर अर्धा इंच आलं घेतलं, 1 चमचा धने, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा आणि हिरवी मिरची घेतले, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि हे जाडसर असं वाटून घेतलं आहे। हे वाटण सगळं यामध्ये काढून घ्यायचं आहे। यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे, बाइंडिंगसाठी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलं आहे आणि याबरोबरच अर्धी वाटी बेसन घातलं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे, पाव चमचा हिंग घातला आहे। यानंतर 2 चमचे यामध्ये दही घालायचं आहे। दह्यामुळे चव खूप छान येते, त्याबरोबरच थालीपीठं छान सॉफ्ट होतील। 2 चमचे यामध्ये मी सफेद तीळ घातले, सगळं मिक्स करायचं आहे। थोडंसं पाणी घालून सैलसर थालीपीठाचं पीठ मळून घेतलं आहे। अगदी पातळ असे थालीपीठ मी थापून घेतलं आहे। खरपूस असे थालीपीठ भाजून घेतलं। तर हे आपलं ज्वारीचं पीठ आणि पालक यापासून बनवलेलं थालीपीठ तयार झालं आहे। आता बनवूया चौथी रेसिपी। तर इथे मी रव्याचं थालीपीठ बनवते। 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे, बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला फिरवून मगच इथे वापरायचा आहे। अर्धी वाटी यामध्ये दही घालायचं आहे, अर्धी वाटी पाणी घातलं आहे, मिक्स करायचं आहे। हे अजूनही घट्ट वाटते तर आणखी यामध्ये 2 चमचे पाणी घातलं, मिक्स करून 10 मिनटं हे झाकून बाजूला ठेवून दिलं। 10 मिनटानंतर रवा छान फुलला आहे आणि याला बाइंडिंगसुद्धा आली आहे। यामध्ये आता पुढचं साहित्य घालूया।
तर यामध्ये मी आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातली आहे, कांदा घातला, गाजर घातलं आहे, कोथिंबीर घातली, कढीपत्ता घातला, अर्धा चमचा जिरं घातलं, चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. सगळं मिक्स करायचं आहे. असं हे सैलसर पीठ तयार करून घेतलं आणि याचं मी थालीपीठ थापून घेतलं आहे. तर अगदी खरपूस दोन्ही बाजूने थालीपीठ तेल घालून भाजून घेतलं. तर हे होतं आपलं रव्याचं थालीपीठ. अगदी सॉफ्ट होतं आणि दिवसभर हे असंच सॉफ्टसुद्धा राहतं. अगदी सोपं आणि मस्त असे थालीपीठ आहे. तर ही होती आपली थालीपीठाची चौथी रेसिपी. आजच्या ह्या पौष्टिक आणि चवदार अशा थालीपीठाच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. यापैकी कुठली रेसिपी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ते सुद्धा नक्की कळवा. रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.